SVKM संस्थेला देण्यात आलेल्या भूखंड वाटपावरून करण्यात येणारे आरोप हे ट्रस्टचे सर्वेसर्वा अमरीश पटेल यांनी फेटाळलेत. पारदर्शक निविदा प्रक्रियेतून क्रीडा संकुल मिळाल्याचं अमरीश पटेल यांनी म्हटलंय आणि या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आमदार आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप पूर्णतः बिनबुडाचे आणि निराधार आहेत असंही पटेल यांनी म्हटलंय. भूखंड वाटपामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची कुठलीही भूमिका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जर कोर्टानं या प्रक्रियेवर आक्षेप घेतला तर मी हे भूखंड परत करायला तयार आहे अशी स्पष्ट भूमिका SVKMचे अध्यक्ष अमरीश पटेल यांनी मांडलेले आहेत. तर विरोधकांना काही आक्षेप असतील तर त्यांनी चर्चेला यावं, मी तयार आहे असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलंय. आपल्यासोबत स्वतः अमरीश पटेल सर, आपलं स्वागत आहे. एकतर कॉन्ट्रोवर्सी खरंच तर खूप 2-3 महिन्यापासून सुरू झाली आहे. त्यामध्ये पत्र दिली जातात, विरोधकांकडून आरोप केला जातो. थोडक्यात नेमकं काय सांगाल, या मागचं तथ्य काय आहे? सर, मला त्यांची असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये काहीतरी गलतफहमी आहे. मी चांगला ग्राउंड बनवणार आहे, चांगले कोर्ट्स तयार करणार आहे, चांगले कोच ठेवणार आहे. तर हे सगळ्याचा फायदा मुंबईकरांच्या मुलांना मिळाला पाहिजे, त्यासाठी ही सगळी हे आहे. मला एक सांगा, ते ग्राउंडच राहणार आहे ना, तिथे कोणाचा बंगला बनवू शकत नाही या कुठला क्लब बनवू शकत नाही, काही नाही. तरी मुंबईकरांसाठीच करतोय ना आपण. तर चांगले ग्राउंड बनवणं ही चुकीचं आहे का? आज काय कंडिशनमध्ये आहे आणि मी चांगलं करून स्पर्धात्मक मुलांना इथे खेळण्याची चीज मिळेल ते मी करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आमची कुठलीही भूमिका चुकीची नाही आहे आणि आम्ही असं चुकीचं काम करणार नाही. पूर्ण प्रोसिजर लिगली राबवल्यानंतर भाजपचेच एक आमदार, जे मुंबई भाजपचे अध्यक्ष सुद्धा आहेत, ते असं म्हणतात की ही जी टेंडर प्रक्रिया झाली किंवा जी पद्धत राबवली गेली ती इलिगल आहे, कारण मुंबईमध्ये ओपन स्पेस पॉलिसी अद्याप फायनल झालेली नाही, त्यामुळे ही पूर्णतः प्रक्रिया इलिगल आहे. या आरोपावर नेमकं काय म्हणणं आहे? ते त्यांना काही माहिती असेल, मला तर माहीत नाही आहे. पण मुंबई कॉर्पोरेशनने हे सगळं तयार केलेलं आहे आणि त्यांनी बीड मागवला, आम्ही बीड भरलेला आहे. त्याच्यामध्ये मला तर समजत नाही की चुकीचं केलं असेल तर ते स्वतः बॉम्बेचे अध्यक्ष आहे BJPचे आणि बॉम्बेची जे सत्ता आहे BJPकडे आहे, तर त्यांनी जाऊन त्यांना विचारायला पाहिजे की हा चुकीचं तुम्ही केलेलं आहे. मला त्याच्याशी काही संबंध नाही, कारण मी तर बीड केलेलं आहे. तर त्यांच्या मनामध्ये काय मला माहिती. बीडने दिलं आहे, बीड बगर दिलं आहे का? बीड बगर मानलो मुख्यमंत्रीने आदेश दिले असते की हे जागा त्यांना देण्यात येत आहे, असं तर नाही आहे. तो लिगल बीड झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना असं शंका घ्यायची काही कामच नाही आहे ना. आदित्यजीलाही हे कारण नाही आहे, कारण बीड नाही झालं असतं आणि डायरेक्ट दिलं असतं तर आपण समजू शकतो की भाई अमरीश पटेल CM साहेबाचे जवळचे. कसला कोण जवळचा असतो साहेब? हे खोटे गोष्ट आहे. CM साहेबांच्या ह्याच्यामध्ये 1% बी संबंध नाही आहे. ते त्यांना काय मनामध्ये आहे ते तर CMला जाऊन त्यांनी विचारायला पाहिजे. माझा काही संबंध CMशी या बाबतीत एक बार बी संवाद झालेला नाही आहे. त्यांनी जर मला विचारलं तर मी जरूर त्यांना समजून सांगेल. बाळासाहेबांशी आमचे घरोपाचे संबंध होते आणि हे तर आमचे पार्टीचे आमदार आहेत, तर त्या दोघांनी विचारलं तर मी जबाब देऊ शकतो. मी मुंबईकरांना चांगला ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे. ऑलिम्पिक टाईपचे सगळे मैदान तयार करून देणार आहे आणि नवी जनरेशनला नवा टाईपच्या पूर्ण त्यांना आवडेल आणि त्यांना जीवनमध्ये मदत होईल असेच मी सगळे ग्राउंड तयार करणार आहे आणि ते त्यांना जरूर फायदा होईल, याच्यामध्ये मला एक पैसे शंका नाही आहे. पण तुम्ही हे सगळं जे करतो आहे, मेहरबानी करून हे जे नवीन जनरेशनवर अन्याय करू नका असं माझं स्पष्ट मत आहे. आज 1 लाख मुलांना फायदा होणार आहे, त्यांना तुम्ही वंचित ठेवू नका. कारण इथे कुठलाही ग्राउंड जे आम्ही करणार आहोत तसं एक बी ग्राउंड आज मुंबईमध्ये उपलब्ध नाही आहे. त्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचाच आहे, मुलांसाठी आहे. आणि आजकाल तर मुलांचं राज्य आहे. आम्ही त्यांच्याशी लढू या बाबतीत, कारण आमचा नेक इरादा आहे. आणि जर सुप्रीम कोर्टपर्यंत लढल्यानंतर त्यांच्या हातात त्यांनी सांगितलं ही चुकीची झालं आहे, आम्ही परत करून देऊ. तुम्ही तयार आहात? 1 सेकंडमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.